दिव्या गुड मॉर्निंग. दिव्या गुड मॉर्निंग. इधर आग लग गई है, बच्ची डर गई. आज आपला ट्रिपचा दुसरा दिवस आणि सगळे रेडी होत आहेत. आम्ही तसं दुसऱ्या दिवशी गोकर्णला जाणार होतो, पण थोडासा प्लॅन चेंज झाला आणि आज आम्ही होनावर जाणार आहे आणि तिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि काही 1-2 स्पॉट्स आहेत ते आम्ही व्हिजिट करणार आहे. तर काल आम्ही मुरुडेश्वर टेम्पलला जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा अंधार झालेला होता आणि तिथे जी शिवशंकराची एक मस्त मूर्ती आहे ती व्यवस्थित दिसत नव्हती. तर आम्ही ठरवलं की आम्ही सकाळी उठून लवकर आवरून एकदा त्या मूर्तीला बघू आणि मग त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. अवघड आहे दादा, पोलीस होणं खूप अवघड आहे. सामान व्हावं लागतं याला खूप सारं. शुभम गेलाय खाली सगळं सामान. आणि ही आज गाडी आम्ही बुक केली आहे. आणि काल आम्ही मुरुडेश्वरला गेलो होतो रात्री मंदिरामध्ये. जर तुम्हाला यायचं असेल तर मुरुडेश्वर मॉर्निंगला प्लॅन करा, ते जास्त छान वाटेल. कारण आम्हाला लास्ट डे ज्या लिफ्टमधनं आपण मूर्ती बघू शकतो ती बंद झालेली होती रात्र झाल्यामुळे. तर त्याचे टायमिंग्स आहेत सकाळी 7 ते 3 आहे आणि संध्याकाळी पण किती म्हणतो ते 7:30ला बंद होतं बहुतेक. 7:30ला बंद होतं, म्हणून तुम्ही लवकर या. हा, हे आमची आयटम आलेली आहे. बघा, तिला असं वाटतं की छान दिसत नाहीये, तुम्हीच सांगा कशी दिसते. हा, आमचा सेम अटायर आहे दोघींचा, कारण आम्ही स्कूलच्या फ्रेंड्स आहेत. आम्ही सर्वजण इथं वेट करतो आहे. लिफ्ट मधनं वर गेल्यानंतर आपल्याला त्या मूर्तीचा पूर्ण व्ह्यू दिसणार समुद्रासोबत. मग रेडी आहे का? उशीर झाला ठीक आहे, पण तरी पण आम्ही चाललो फायनली. तर आम्ही इथे वर आलेलो आहेत आणि आता आपल्याला एक सुंदर असा व्ह्यू बघायला मिळणार आहे. तर लिफ्ट मधून वर आल्यानंतर अशी शिवशंकराची मूर्ती आपल्याला दिसते. मागे समुद्र आणि समोर मूर्ती, सुंदर असं दृश्य. लेट कमर्स. तर आम्ही आलो आहे आता मॅनग्रोव्ज ब्रॉड वॉक साठी. तर तुम्ही बघू शकता मँग्रोव्ज ही झाडे ज्या ठिकाणी खारे पाणी आणि गोड्या पाण्याचा संगम होतो तिथे उगतात. ही झाडे वातावरणातील मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. मॅनग्रोव्हचा हा ब्रॉड वॉक शांतता आणि निसर्गाचा अनोखा अनुभव देतो. हा वॉक निसर्गाचं संरक्षण करण्याचा आणि लोकांना निसर्गाशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे.
तर आता आपण आलोय होनावरला आलोय आणि इथे आम्ही बॅकवॉटर बोटिंग करणार आहे. तर आता बघूया, आम्ही आता बार्गेनिंग करायला चाललोय. चला आपल्या बार्गेनिंग स्किल्स वापरूया. ज्या लडक्या होते वह बार्गेनिंग भी होत आहे. ऍक्च्युली इथल्या लोकांना हिंदी नाही समजत आहे, तर आम्हाला गाढवा पुढे वाचली गीता या म्हणीचा संदर्भ घेऊन शुभम गवंडीला बोलवावं लागलं. म्हणजे तो गाढव नाहीये, तर आता आम्हाला त्याची हेल्प घ्यावी लागेल, कारण त्याला कन्नड येतं असं त्याने त्याच्या रेझ्युमे मध्ये सांगितलंय. तर बघू त्याचे बार्गेनिंग स्किल्स. बोल ना काय त्याला विचारलं, तो म्हणतो ड्रायव्हर आहे मी म्हणतो. दुसऱ्या विचारलं तुम्ही कोणाला विचारलं तिला, ते ड्रायव्हर म्हणतो तुम्ही. तर आता आम्ही तिथला प्लॅन कॅन्सल करून दुसरीकडे चाललोय, कारण आज मला कळलंय की बार्गेनिंग बद्दल मुलांवर विश्वास ठेवणं रिस्कीच आहे. आमच्या शुभमनी 5,500 मध्ये सांगितलेला 4,000 वर आणला. छान हा. आणि तो मी 1200 वर आणलाय. तर आता ते 15 मिनिटांवर लोकेशन आहे. तर आता आम्ही तिथे चाललोय. बघू आता ते लोक आम्हाला गंडवत आहे की आम्ही त्यांना गंडवतोय. तर आम्ही इथे पोहोचलो आहे बोट रायडिंग साठी. तर आम्ही रेडी आहोत बोट रायडिंग साठी. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशी मस्त बॅकवॉटर राईड आमची झालेली आहे. हो, आल्या आल्या नारळ पाणी. ऋतिका महाजन टेस्ट करत आहे सगळ्यांचं नारळ पाणी, कोणाचं गोड आहे. तर आता आम्ही आलेलो आहे मिर्जन फोर्टला. मिर्जन हा किल्ला सुंदर स्थापत्यकलेसाठी आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला राणी चेन्नम्मा यांच्याशी संबंधित मानला जातो आणि पूर्वी हा किल्ला मसाल्यांच्या व्यापारासाठी महत्त्वाचे केंद्र मानला जात होता. इथे पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिशांनी वेगवेगळ्या काळात हा किल्ला ताब्यात घेतला. इथे आल्यानंतर आपल्याला इतिहास, निसर्ग आणि शांततेचा संगम अनुभवण्यास मिळतो. तर इथे आमचा ग्रुप फोटो काढायला कोणी नव्हतं, म्हणून आम्ही फॉरेनर्सला सांगितलं. He's from Germany too. ओके. To France too. From Berlin. Okay. From Dresden. ओके. We heard a lot of. And you are from the same high school or Yep. We are from same college. college? A weekend trip from Yeah. Pune to here. It's a nice time. बाय बाय. तर होनावर नंतर आपण जात आहोत गोकर्णा. दॅट इज अवर नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि उद्याचा पूर्ण दिवस आपण गोकर्णा फिरणार आहोत. सो स्टे ट्यून आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.